आमदार रोहित पवार यांनी साताऱ्यात राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। सीईटी परीक्षेत पैशांच्या मोबदल्यात गुण वाढवण्याच्या गैरप्रकाराविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी साताऱ्यासह पुण्यात स्टुडंट फर्स्ट अभियान हाती घेण्यात आले। या लढ्यात कोणतेही राजकारण न आणता विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सरकारवर पूर्ण दबाव आणणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। यासोबतच सहकार क्षेत्रातील दबाव तंत्र, ऊसाचं घट्ट उत्पादन आणि 20% इथेनॉल मिश्रणामुळे वाहनधारकांना येणाऱ्या अडचणींवरून त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। आणि काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये स्टुडंट फर्स्ट नावाचा एक कार्यक्रम सीईटीचे जे सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षक यांनी मिळून घेतला होता। आणि मग सगळ्यांचं म्हणणं आलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने आपण कार्यक्रम घेऊ, काही मुलांना बोलू, पालकांना बोलू आणि काही तिथले शिक्षक। अशा पद्धतीने साताऱ्यामध्ये सुद्धा आजचा कार्यक्रम स्टुडंट फर्स्ट झाला। सर्व शिक्षक संघटनेली व जे सीईटीमध्ये असतात, नाही तर सीईटीचे क्लासेस चालवतात असे सगळे शिक्षक तिथं आले होते, क्लास मालक तिथं आले होते आणि मग त्यांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम झाला। आता एथेनॉलमुळे नक्कीच भारताला त्याचा काही प्रमाणात फायदा झाला, पण एथेनॉल वापरत असताना ज्या गाड्या 5 वर्षापेक्षा जुन्या आहेत त्याच्यात जर एथेनॉल 20% वापरलं गेलं असेल त्या गाड्यांना अडचण येणार। तज्ज्ञांचं मत आहे की नवीन गाड्या ज्या त्यात 20% चालू शकतं। आता आमचं एवढंच मत आहे की गाडी कुठली जुनी आहे का नवीन आहे याचा कुठेतरी वापर करून त्या पद्धतीने एथेनॉल देणं पण महत्त्वाचं आहे। त्यामुळे एथेनॉलच्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय देणं तितकंच महत्त्वाचं आहे, पण चुकीच्या गाडीमध्ये अतिरिक्त इथेनॉल टाकून सर्वसामान्य लोकांना अडचणी होऊ नये हेही आपण बघितलं पाहिजे। मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नागरिकांना तिरंगा हाती घेऊन आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। वांद्रे येथील नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानाचं आरक्षण बदलून तेथे प्रदर्शन केंद्र उभारण्याचा पालिका आणि म्हाडाच्या निर्णयाविरोधात आज संध्याकाळी आंदोलन छेडण्यात आले। दरम्यान उच्च न्यायालयानं या प्रकरणी पुढील आदेशापर्यंत कोणत्याही कार्यवाहीवर स्थगिती दिली असली तरी मैदानाचं आरक्षण बदलण्यावरून आदित्य ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून आमरण उपोषण करणार आहेत। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानाची पाहणी करून बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून सर्व समन्वयक आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून धमकीवजा इशारा दिल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या मोर्चा दरम्यान आणि पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। गंगाधर काळकुटे यांच्या फिर्यादीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। जेनझींपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपनं नवी टीम तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या कमिटीत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, राष्ट्रीय महामंत्री स्मृती इराणी, विनोद तावडे, हर्ष सांघवी आणि ओपी चौधरीसह काही सदस्यांचा समावेश असेल। ही टीम लवकरच जेनझींपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष योजना आखणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे। पक्षातील अंतर्गत वादावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येते, तर सच्चिदानंद सिंह यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रासंदर्भातही राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। सच्चिदानंद सिंह यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचं नेत्यांनी बैठकीत मत व्यक्त केलंय। दरम्यान पार्थ पवार आणि शरद पवारांमध्ये झालेल्या बैठकीसंदर्भातही चर्चा झाल्याचं समोर येत आहे। आजच्या या बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार उपस्थित होते, तसेच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पक्षातील मंत्री आणि काही महत्त्वाचे नेतेही कालच्या या बैठकीला उपस्थित होते। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तरुणाईशी संवाद साधतील। मंथन फॉर युवा या एनजीओनं नागपुरात 8 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान किशोरवयीन शाळकरी विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन तरुणांपर्यंत विविध विषयांवर स्पर्धांचं आयोजन केलं होतं। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गेले 15 दिवस सुरू असलेल्या या अभियानाचा समारोप होईल। त्यासाठी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर मोठं स्टेज उभारण्यात आले। मुख्यमंत्री कार्यक्रमात आलेल्या हजारो जेएनसीमध्ये फिरून संवाद साधतील। आमचे मुख्यमंत्री नेहमीच युथ आयकॉन राहिलेले आहे। या महाराष्ट्राच्या युवकांना माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे। या राज्यातले युवा हे नेहमीच त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या प्रत्येक भूमिकेशी सहमत राहिलेले आहे। त्यामुळे चांगला कार्यक्रम होतो आहे।
आणि याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये पुढच्या काळामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींना युवा आयकॉन म्हणून त्या ठिकाणी त्यांची जी पसंती आहे त्या पसंतीचे हे कार्यक्रम आहे. महायुतीच्या नेत्यांसाठी 25 ऑगस्टला स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुतीच्या सर्व मंत्र्यांना, आमदारांना आणि महत्त्वाच्या नेत्यांना स्नेहभोजन देणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री मार्गदर्शन करण्याचीही शक्यता आहे. श्रावण मासानिमित्त ठाण्याच्या टेंबी नाका येथील आनंद आश्रमात दरवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली होती. या पूजेचं दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी महापौर शर्मिला पिंपळकरांसह शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. मी मुख्यमंत्री व्हावं असं सुभाष देसाईंनी वक्तव्य करणं माझ्यासाठी सुखद आणि आश्चर्याचा धक्का असल्याचं विधान शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केलंय. सुभाष देसाईंनी अनेक वर्ष आपलं काम आणि घेतलेले कष्ट पाहिले आहेत. मंत्री मी कधीही होऊ शकलो, पण मुख्यमंत्री व्हावं अशी प्रेमानं त्यांनी व्यक्त केलेली भावना माझ्यासाठी आश्चर्याची होती, असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मराठा आंदोलक मनोज सरांगे यांची आंतरवली सराटीत भेट घेतली. मनोज सरांगे यांनी 29 ऑगस्टला उपोषणाची घोषणा केली आहे. त्यातच सरांगेंनी संजय शिरसाट यांच्यावर आरोप केल्यानंतर अब्दुल सत्तार हे सरांगेंच्या भेटीसाठी आंतरवली सराटीत दाखल झाले. या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले. दरम्यान या भेटीच्या वेळी मनोज सरांगेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सत्तारांसमोरच तक्रार केली आहे. चूक होत असे दुरुस्त करा असं यावेळी सरांगेंनी सत्तारांना म्हटलंय. त्यावर आपण मित्र म्हणून आलोय, सरकार काहीतरी मार्ग काढेल असं उत्तर सत्तारांनी सरांगेंना दिलंय. काय सांगताय ना असं जसे करते तुमचे पोलीस तुमच्याबद्दल राज्यामध्ये सर्व कोणताही पक्ष असेल एकच दुःख होते बाई, शिंदे साहेबांना जीव लावला मला. शिंदे साहेबांनी घेऊन तळतळाट घ्यायला नको होता लेकरांचा. शिंदे साहेबांची काही चूक नाही, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. तरी आपण सरकार चर्चा करून विषय कुठेतरी आता तुमची लढाई समाजासाठी आणि सरकारने समाजासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करून दोन पावलं वाढवून असेल तर तुम्ही त्याचा विचार करावा अशी इतकी विनंती. मी तुमचा मित्र म्हणून बोललो. आम्हाला पहिले तुमचा जीव, तुम्ही स्वतः तुमची जी एनर्जी आहे संघर्ष करताना तरी व्यक्त करणं, घाम काढणं याच्याशिवाय आहे काय? मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक झालंय. स्वतः अश्विनी भिडे यांनी एक्स पोस्टद्वारे याबाबत माहिती देत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. माझ्या अकाउंटवरून येणाऱ्या कोणत्याही मेसेजकडे दुर्लक्ष करा. विशेषतः मदत किंवा पैशांची मागणी करणारे मेसेज आल्यास प्रतिसाद देऊ नका, असं आवाहन भिडे यांनी केलंय. रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीचा विषय सध्या चर्चेत आलाय. त्याला आता केंद्रातूनही पाठिंबा मिळताना दिसतोय. केंद्रीय मंत्री वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी या कारवाईला समर्थन दिलंय. राज्यात रिक्षा चालवायची असेल तर मराठी शिकावीच लागेल असं ते म्हणतात. मैं इसका पक्षधर हूं. जो जिस राज्य में रहे वहां की भाषा सीखे. सरकार से भी कहूंगा टाइम बढ़ा दो, थोड़ा लंबा समय दो. जो उनको ये कहने का मौका नहीं मिले कि हम नहीं सीख पाए थे. मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांसह गुगल अर्थच्या माध्यमातून मॅपिंग आणि सर्वेक्षण करण्यात यावं अशी मागणी नगरसेवक प्रतीक करपे यांनी केली आहे. यासाठी महापालिका, म्हाडा, SRA, जिल्हाधिकारी कार्यालय आणि गृह विभागाची संयुक्त समिती स्थापन करावी अशी मागणी त्यांनी महापालिका सभागृहात केली आहे. अनधिकृत बांधकामांमुळे अंमली पदार्थांचे गैरप्रकार आणि बेकायदेशीर कृत्य वाढत असून त्याला आळा घालण्यासाठी आणि महिला सुरक्षा बळकट करण्यासाठी संयुक्त समितीच्या माध्यमातून प्रभावी कारवाई करावी, जेणेकरून मुंबईकरांच्या या विळख्यातून सुटका होईल असं करपे यांनी म्हटलंय.
एकदाच एक कमिटी बनवून किंवा एक विशेष समिती बनवून एक विशेष सभा घेऊन एक आयुक्तांनी जर याचा पूर्ण अभ्यास केला तर आपल्याला या टोकापासून तर त्या टोकापर्यंत पूर्ण एकदा कारवाई करता येईल आणि कुठे कुठे असे विषय चालतात हेही आपल्याला कळेल आणि हा कोणता माफिया याच्या मागे आहे याची आपण चौकशी केली पाहिजे. म्हणून एक संयुक्त बैठक कलेक्टर ऑफिस, महापालिकाचे आयुक्त, होम डिपार्टमेंट यांची सगळ्यांची होऊन याच्यावर एक कारवाई झाली पाहिजे लवकरात लवकर आणि मुंबईकरांना या अनधिकृत बांधकामातून आपण या विळख्यातून लवकर सोडवलं पाहिजे. लातूरमधल्या औसा पोलीस ठाण्यात सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके आणि अजिंक्य शिंदे यांच्यासह 5 जणांविरोधात सरकारी शाळेत कथितरित्या व्यत्यय आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परवानगीशिवाय वर्गात प्रवेश केला, विद्यार्थ्यांची चौकशी केली, त्यांचे फोटोही काढले, अपशब्दांचा वापर केला आणि निलंबित करण्याची धमकी दिली. या आरोपांची पोलीस चौकशी करत आहेत. सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा फटका बसू नये यासाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललंय. वाढत्या किमती आणि घटत्या पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारनं 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. गेल्या 2 महिन्यात साखरेच्या दरात सुमारे 40% वाढ झालेली आहे. या पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करणं आणि बाजारातील किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत काल कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कांदा परिषद संपन्न झाली आहे. या परिषदेत कांद्याला भावांतर योजना लागू करून हेक्टरी 3,000 रुपयांची मदत द्यावी, नाफेड आणि NCCFच्या खरेदीबाबत योग्य धोरण ठरवावं, निर्यात धोरण कायमस्वरूपी ठेवावं आणि आयात बंद करावी अशा 8 महत्त्वाच्या मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले. मागण्यांवर तातडीनं निर्णय न घेतल्यास दिल्लीतल्या जंतर मंतरवर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे येत्या 30 ऑगस्ट रोजी परभणी दौऱ्यावर असून परभणीत त्यांचा शेतकरी संवाद मेळावा आयोजित केल्याची माहिती खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. शिंदे शेतकऱ्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. शेतकरी शिवसैनिक संवाद मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून या राज्याचे उपमुख्यमंत्री, लोकप्रिय नेते आदरणीय शिंदे साहेब सर्व कार्यकर्त्यांशी, शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. राज्य सरकारनं गरीब आणि गरजू ब्राह्मण कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळाला सरकारनं 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे अशी माहिती अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी परभणीत दिली आहे. परभणीत ब्राह्मण समाज संवाद यात्रेच्या बैठकीत ते बोलत होते. ग्रामीण भागातील गरीब ब्राह्मण विद्यार्थ्यांना शिक्षण, नोकरी आणि उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 60 ते 65 अर्जांपैकी 12 ते 13 जणांना कर्ज देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. राज्यातल्या काही भागात जास्त पाऊस तर काही भागात पाऊसच नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. धरणात पाणी असलं तरी कालव्यांची क्षमता कमी असल्यानं गरजेनुसार सर्वत्र पाणी देता येत नाहीये. आता पावसासाठी विठ्ठलाला साकडं घालावं लागणार असल्याचं राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. निमगाव येथील वावडी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते. येत्या काळात पाऊस झाल्यास साठवण आणि पाझर तलाव भरून शेतकऱ्यांची चिंता कमी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर साखरेचे भाव 75 रुपयांपर्यंत गेले असले तरी बँकांच्या कर्जामुळे कारखान्यांकडे साठा कमी असल्याचंही त्यांनी सांगितलंय. साखर 75 रुपये गेली, पण कारखान्याकडे स्टॉक किती आहेत? कारखान्याकडे माझ्या माहितीप्रमाणे साठवणूक क्षमता आपल्याला माहिती, आपल्याला बँकेचं कर्ज असल्यामुळे कारखाने जसं कोटा मिळेल तसं ते विकत असतात. कारखान्याकडे थोडा कोटा मला वाटतं त्यांची जी साठवण क्षमता आहे त्यामध्ये कमी आहे. परंतु निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये मला वाटतं केंद्राने जाहीर केलेल्या या बाबतीमध्ये तपासणी ही निश्चित प्रकारे केली जाईल. पण थोडा फायदा शेतकऱ्यांना पण थोडा होतोय, परंतु ज्या कारखान्याकडे साखरेचा साठा जास्त आहे. शिरपूरकरांची तब्बल 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. धुळ्यातल्या शिरपूरमध्ये नव्यानं मंजूर झालेल्या जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचं काल उद्घाटन झालंय. या न्यायालयामुळे शिरपूर तालुक्यातल्या सर्वसामान्य आणि आदिवासी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून न्यायासाठी आता धुळ्याला जाण्याची गरज भासणार नाही असा विश्वास व्यक्त होत आहे.
ॲडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशननं बंद पडलेल्या उद्योगांना पुन्हा उभारी देण्यासाठी पुढाकार घेतलाय. आनंदनगर MIDC इथले बंद कंपन्या पुन्हा सुरू करणं, प्रशासकीय अडचणी दूर करणं आणि पायाभूत सुविधा पुरवण्याबाबत उद्योजक आणि MIDC अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी MIDCच्या नवीन ऑनलाईन प्रणालीची माहिती उद्योजकांना देण्यात आली आहे. या बैठकीमुळे MIDCतील प्रलंबित प्रश्नांना गती मिळून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची आशा व्यक्त केली जाते. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवाडी इथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेनंतर काल आमदार नीलम गोरे आणि आमदार शरद सोनावणे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबाशी दूरध्वनीवरून संवाद साधलाय. नसरापूर प्रकरणाप्रमाणे फास्ट ट्रॅक खटला चालवून दोषीला फासावर चढवण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलंय. पुणे ग्रामीण भागात गस्त वाढवून समाजकंटक, दारुडे आणि गावगुंडांचा बंदोबस्त करून महिला सुरक्षेचा नवा पॅटर्न तयार करण्याचे निर्देश पोलीस उपअधीक्षकांना दिलेत. तसंच पोलीस महासंचालकांशी बोलून जलद तपास आणि लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश देणार असल्याचंही शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. गडचिरोलीमधल्या चोपतलाई आश्रमशाळेत 3 आदिवासी चिमुकल्यांचा सर्पदंशानं मृत्यू झाल्याप्रकरणी 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर आणि शाळा पाहणी दरम्यान गंभीर त्रुटींकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत आदिवासी विकास विभागानं ही कडक कारवाई केली आहे. आंबेगाव तालुक्यातल्या अंगणवाडी सेविका देवयानी उर्फ रेश्मा पारधी यांना मोठा दिलासा मिळालाय. कार्यालयीन शिस्तभंग आणि सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात त्यांच्यावर झालेली सेवामुक्तीची कारवाई आता रद्द करण्यात आली असून पुनर्स्थापनेचे आदेश पारधी यांना प्राप्त झालेले आहेत. मुंबईच्या बोरिवली पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात मोठी कारवाई करत नोकरासह 2 आरोपींना अटक केली आहे. घरातील बेडरूमच्या कपाटातून 12,92,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि अमेरिकन डॉलर चोरीला गेले होते. या प्रकरणी पोलिसांना घरातील नोकर मनोज मंडलवर संशय आला. तांत्रिक तपासातून त्याला अटक करण्यात आली असता चोरीचा काही माल मित्र संजीव मंडलकडे दिल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यानंतर दोघांनाही अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपी मधुबनी, बिहारचे रहिवासी आहेत. मुंबई पोलिसांच्या पूर्व परिमंडळ 3 अंतर्गत 6 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीला गेलेली वस्तू नागरिकांना परत करण्याचा सामूहिक कार्यक्रम मुलुंडमध्ये पार पडलाय. विक्रोळी, पारसाईड, भांडूप, कांजूरमार्ग, मुलुंड आणि नवघर या ठाण्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांमधील सुमारे 1,15,00,000 रुपयांचा माल तांत्रिक तपासाद्वारे शोधून काढण्यात आला. यात मौल्यवान दागिने, वाहनं आणि मोबाईलचा समावेश आहे. अप्पर पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी आणि उपायुक्त अभयसिंह देशमुख यांच्या हस्ते ही मालमत्ता तक्रारदारांना परत करण्यात आली आहे. कॅनडा व्हिसाच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी 31 वर्षीय काकशा शेख या महिलेची 85,000 रुपयांची फसवणूक केली आहे. वर्सोवा पोलिसांना तक्रार मिळताच सायबर पथकानं तातडीनं सूत्र हलवून फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम महिलेला परत मिळवून दिली आहे. अनोळखी वेबसाईटवरून ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं पोलिसांनी आवाहन केलं आहे. पालघरच्या मोखाडा इथं शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या 12 वर्षीय चिमुकलीला कारनं चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आडोशी जिल्हा परिषद शाळेतील ही घटना असून 6वी शिकणारी सोनम खरपडे हिचा जागीच मृत्यू झाला. मैत्रिणीसोबत खेळत असताना एक शिकाऊ चालक शाळेच्या पटांगणात गाडी चालवायला आला आणि त्यानं सोनमला चिरडलं. या प्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तब्बल 20 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लातूर शहरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. रात्री कोसळलेल्या मुसळधार सरींमुळे लातूरकरांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. तरी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही कायम आहे आणि त्यामुळे लातूरकरांना आणखी समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. पुण्यामध्ये 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो 2026चं आयोजन मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेतर्फे आयोजित बिझनेस ग्रोथ अँड ऑपॉर्च्युनिटी कॉन्क्लेव्ह 2024चं आयोजन करण्यात आले. यामध्ये पुढील 5 वर्षात 1 लाख उद्योजक निर्माण करण्याचं उद्दिष्ट असून जास्तीत जास्त मराठा उद्योजकांना या एक्स्पोमध्ये सहभागी होण्याचं आवाहन मुख्य आयोजक अर्जुन खामकर यांनी केलं आहे.